पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे। कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार ही निश्चित करण्यात आली आहे। तर आत्ताच जाणून घेऊया भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने काय निर्णय घेतला याविषयीची ही माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे 15,000 रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर मैदानी चाचणीच्या सरावाला सुरुवात झाली आहे। मात्र राज्यातील महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने मैदानी चाचणीचे नियोजन लांबण्याची शक्यता आहे। बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेमुळे हा निर्णय होत असून पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन निवडणुकीनंतरच होणार आहे। त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सरावाला अवधी मिळणार आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलासह अधिसूचना जारी केली आहे। त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 शिपाई, 52 चालक, तर कारागृह दलात 118 शिपाई अशा एकूण 380 जागांवर भरती होत आहे। यंदा सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी होती। त्यानुसार तीनही संवर्गात सुमारे 70,000 अर्ज प्राप्त झाले आहेत। दरम्यान ग्रामीण पोलीस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होणार आहे। सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत 150 तर सन 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली होती। त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत। त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज। कारागृह, SRPF शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती। प्राप्त अर्जाची छाननी होणार। मैदानी चाचणीवेळी कागदपत्रे तपासणी। 12वी उत्तीर्णांसह पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, इंजिनियर, IT क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत। सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा। शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड। पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा। पोलीस भरती दरम्यान एखाद्या उमेदवाराने 2 अर्ज सादर करू नये असे वारंवार सांगण्यात येत आहे। मात्र गतवर्षी झालेल्या पोलीस भरतीत काही उमेदवारांनी एकाच संवर्गासाठी ईमेल व मोबाईल क्रमांक बदलून 2 ठिकाणी अर्ज सादर केले आहेत। त्यापैकी काही जण पोलीस दलात गुणवत्तेच्या आधारे नियुक्त झाले। मात्र त्यांनी भरतीवेळी नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर आता खात्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाने 11 पोलीस केल्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत। त्यामुळे सन 2025 मधील भरती दरम्यान 2 अर्ज केलेल्या अंमलदारांची सेवा समाप्त उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।